तर मित्रांनो, नवीन एक न्यूज आले, जसं की डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यानंतर टॅरिफ बाकीचं ट्रेड वॉर चालू झालं आणि त्यानंतर ते ट्रम्पनी सुरुवातीला चायना, त्यानंतर कॅनडा, मेक्सिको या देशावर त्यांनी टॅरिफ लावायचा प्रयत्न केला, टॅरिफ वाढवला. आता त्यांचं नवीन स्टेटमेंट त्याच्यामध्ये आलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की अपकमिंग वीकमध्ये ते मे बी अनाऊन्स करतील. ओके, अजून फिक्स नाही, बट अपकमिंग वीकमध्ये ते मे बी अनाऊन्स करतील रेसिप्रोकल टॅरिफ. याचा सिंपल अर्थ आहे त्यांचा डायरेक्टली इंडियावरती पण त्याच्यामध्ये ट्रेड वॉर असू शकतो मे बी याच्यामध्ये, कारण की भारतामध्ये जे पण गोष्टी US कडनं येतात त्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रमाणाचा टॅरिफ आहे. आणि रेसिप्रोकल टॅरिफचा अर्थ असा आहे की जर का एखाद्या देशानं जास्त टॅक्स त्यांच्या देशातून येणाऱ्या मालावर लावला तर ते देशसुद्धा दुसऱ्या म्हणजे इंडियामधून US ला जे आपण वस्तू जातील त्याच्यावरती पण तेवढाच प्रमाणात त्यांनी टॅक्स लावतील. आणि त्यांचं जास्त असं म्हणणं आहे की मे बी ॲटो सेक्टरला त्यांचे टॅरिफ जास्त प्रमाणात लावणार आहे. तर ही न्यूज आली आणि त्याच्यामुळं थोडंसं भारताच्या मार्केटवरती आणि ग्लोबल मार्केटवरती याचा कसा परिणाम पडतो येणाऱ्या वीकमध्ये आपण बघूया. आणि शक्यतो जास्त आहे की निगेटिव्ह इम्पॅक्टच पडू शकतोय आणि भारताच्या मार्केटसाठी पण हे रेसिप्रोकल टॅरिफ खराब आहे. ओके, तर तुम्हाला काय वाटतंय, हे जे डिसिजन मे बी घेतील का नाही घेतील हे तुम्ही कमेंट करू शकता.